नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प उभारण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। 300 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कर्करोग निदान, उपचार आणि संशोधन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून मध्य भारतातील लाखो रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर इथं हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प अर्थात HEMCP स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली। हा प्रकल्प महाकेअर कंपनीमार्फत राबवण्यात येणार असून त्याच्या व्यवस्थापनाची स्वतंत्र उपकंपनी स्थापन केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे। त्यापैकी 150 कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत, तर उर्वरित निधी उद्योग विभागाच्या सहभागातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। प्रकल्पाचा खर्च वैद्यकीय शिक्षण आणि उद्योग विभागामध्ये 50% प्रमाणात वाटून घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे। हिंगणा तालुक्यातील भानसोली अर्थात किनी इथं 30 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे। अंतिम प्रकल्प अहवालानंतर जमीन, इमारत, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळासाठी आवश्यक निधी निश्चित करण्यात येईल। देशामध्ये कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना PET, CT आणि न्यूक्लिअर मेडिसिन सेवांसाठी आवश्यक असलेल्या रेडिओ आयसोटोपची स्थानिक उपलब्धता सुनिश्चित करणं हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे। यामुळे कर्करोगासह विविध गंभीर आजारांचं अचूक निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे। नागपूरचं मध्यवर्ती भौगोलिक स्थान तसंच इथं असलेलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर यासारख्या आरोग्य संस्था लक्षात घेता हा प्रकल्प नागपुरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।